नमस्कार माता भगिनींनो, तुमच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. अंगणवाडी सेविका असाल किंवा तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असेल तर चॅनलसोबत जोडून राहा. तर माता भगिनींनो, अंगणवाडी सेविकांसाठी एक अपडेट आलेली आहे. एक जी आर निघालेला आहे की जी पूर्वी 45 वर्षाची अट होती पदोन्नतीमध्ये, ती आता वाढवण्यात आलेली आहे. त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओत सांगणार आहे. वयोमर्यादा किती आहे, कोण कोण होणार आहे पात्र, याबाबतची सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आणि लवकरच भरतीला सुरुवात होणार आहे, याचं हे खूप महत्त्वाचं साईन आहे. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे 45 वर्षाची अट आहे. हे अशा प्रकारे तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा www.marathi-e-shala.com. मी तुम्हाला इथं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सरळ सरळ या पोस्टवर तुम्ही येऊन ही सगळी माहिती वाचून घ्या. आणि इथंच तुम्हाला तो जी आर देण्यात आलेला आहे, तो कसा डाउनलोड करायचा ते तुम्ही या व्हिडिओमध्ये टिकून राहा आणि नक्कीच बघा. तर याच्यामध्ये 45 वर्षाची वयोमर्यादा रद्द करण्यात आलेली आहे आणि नवी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. याबाबत त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. आता पुढील मुद्दे त्यांनी काय म्हटलेले पहा. महिला व बालविकास विभाग 3 जुलै 26 रोजी हा निर्णय जारी करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ लवकर यायला पाहिजे होता, पण काही कारणास्तव थोडा उशीर झाला. काही हरकत नाही. जी आर मूलभूत आणि माहिती आहे इथं दिलेली पहा. ही भरती महिला व बालविकास विभाग यांच्या थ्रू होते. संपूर्ण महाराष्ट्रात येणार आहे. आता नागरी सेवाच्या भरत्या सुरू झालेल्या आहे. फॉर्म बी भरले गेले त्याच्यानंतर आपल्याला आता सरळ सेवा आणि अंतर्गत भरतीची लवकरच जाहिरात येईल. खूप सारे पद आहे आणि महत्त्वाचं पद हे महिलांसाठी आहे. अंगणवाडी सेविका, आता याच्यामध्ये मुख्य मुद्दे काय दिलेले पहा. वयोमर्यादेमध्ये यांनी अंगणवाडी सेविका यांनी याचिका दाखल केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये मुद्दे होते 65 वर्षापर्यंत सेवा देऊ शकते. मग मुख्य सेविका पदासाठी 45 वर्षाची मर्यादा का, असा प्रश्न त्यांनी कोर्टात उपस्थित केलेला होता. आणि अनुभवी सेविकांना पदोन्नतीची संधी नाकारली जात होती. अशा प्रकारचं इथं त्यांनी नागपूर खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केलेली होती. हे मुद्दे महत्त्वाचे मुद्दे होते. मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वीच्या सेवा प्रवेश नियमांचा विचार केला आणि अंगणवाडी सेविका यांच्या बाजूने निकाल लावला. आणि याच्यामध्ये बदल आपल्याला दिसून आला की त्यांनी नवीन नियमानुसार पहा इथं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच तुम्हाला फॉर्म भरताना, तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार त्यावेळेस तुमचं वय हे 50 पेक्षा जास्त नको. 50 पेक्षा तुमचं वय हे जास्त नको. आता तुम्हाला अंगणवाडी सेविकांना देखील याच्यामध्ये पदोन्नतीमध्ये संधी भेटणार आहे. निश्चितच 50व्या वर्षी पण खूप मॅटर करतं. पद चांगलं आहे. 2 वर्ष बी तुम्ही 5 वर्ष बी सर्व्हिस केली तरी तुमचा याच्यात फायदाच आहे. आता पुढं त्यांनी असे भरपूर मुद्दे दिले. त्याने आता पात्रता दाखवलेली आहे पहा. याच्यामध्ये पात्रता काय असायला हवी पदोन्नतीसाठी, तर अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही आवश्यक अनुभव 10 वर्ष अनुभव दिलेला आहे त्यांनी. आणि विशेष महत्त्वाची माहिती याच्यात अशी की आधीच्या नियमानुसार तुम्ही पदवीधर असणे आवश्यक होते. जे अंतर्गत भरती जे अंगणवाडी सेविका आहे त्यांनी 12वी पास न करता पदवीधर असायला हवा असा नियम होता, परंतु तो देखील रद्द करण्यात आला. याच्यात 2 मुद्दे महत्त्वाचे. एक 50 वर्ष अट केली कायम त्यांनी, आणि दुसरी म्हणजे 12वी पास असायला हवं, आणि पदवीधरची त्यांनी कट केली. परंतु जे इतर सरळ सेवा आहे त्यांना पदवीधर थ्रू भरती करणार आहेत. आपण याच्या एक मेगा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे, तो पण रेडी आहे. त्याची सराव प्रश्न तुम्हाला कोणकोणते पाहिजे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला कोणते व्हिडिओ हवेत, मला वेळ भेटेल तसं मी तुमची तयारी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि महत्त्वाचे अपडेट्स, माहिती, नोट्स वगैरे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जॉईन ग्रुपला, इथं ऑफिशियल ग्रुपला जॉईन व्हा. फक्त याच्यामध्ये तुम्ही, आणि ऑफिशियल ग्रुप आहे तो दुसरे ऑफिशियल हँडल केला जातो, त्यामुळे तुम्ही या ग्रुपला जॉईन करून ठेवा. या ठिकाणी व्हॉट्सअप बटन दिसते, याच्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुपला डायरेक्ट जॉईन व्हाल. प्रकारे ही माहिती आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये डॉक्युमेंट वगैरे करून ठेवा. विभागाकडून येणाऱ्या नवीन जाहिरातीकडे लक्ष द्या. लक्ष नसेल तरी तुम्ही चॅनलला जोडून राहिलात तर तुम्हाला अपडेट ही लवकरच दिली जाईल. कागदपत्रे कोणती हवी, त्याच्याविषयी व्हिडिओ हवा आहे का ते मला सांगा.
विभागीय परीक्षेची तयारी आतापासून सुरू करून द्या. आणि यामध्ये इथं तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या मनातले, ते तुम्हाला इथं वाचून घ्यायचे आहेत. नवीन वयोमर्यादा किती आहे, GR वगैरे अशी बरीच काही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता पहा, तुम्हाला इथं एक महत्त्वाचं सांगायचं होतं. या ठिकाणी पहा, हा GR तुम्हाला संपूर्ण GR पाहिजे असेल तर तुम्ही येतं पहा, हे जे दिसतंय हे बटन GR येथे डाउनलोड करा. याच्यावर क्लिक करून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणि सराव प्रश्न घेऊन येणार आहोत. तर ते तुम्ही ICDS तांत्रिक प्रश्न जे आहेत ते घेऊन येणार आहोत. सर्वात स्कोरिंग विषय आहे तो घेऊन येणार आहोत. अजून कोणते व्हिडिओ हवे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, ज्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. धन्यवाद.